आपल्या भारतामधल्या प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं की नाही आपल्याला इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, असं प्रत्येकाला वाटत असतं. सो लेट्स गो. आपण घरी निवांत झोपतो, पण त्याच्यामागे एक मेन कारण आहे. जे बॉर्डरवरती आपले सैनिक आहेत, मिलिटरी पर्सन्स, त्यांच्यामुळे आपण बिनधास्त झोपू शकतो. वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो व्लॉगर. मित्रांनो, आज आपण बोलणार आहे आपले मिलिटरी पर्सन्स, आपली रिस्पेक्ट, आपले सोल्जर्स जे 24 तास आपल्या देशासाठी बॉर्डरवरती उभे आहेत, त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहे. तर त्याआधी आता व्हिडिओ ओपन केलाच आहे तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन पण दाबा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येतील. तर मिलिटरीबद्दल बोलायचं झालं तर मिलिटरीवाला जॉब खूप टफ, डिफिकल्ट, सगळ्यात डिफिकल्ट जॉब आहे की जो एकच मिनटं. गर्दी जाऊ देत. होल्ड ऑन फॉर येस, लेट्स गो. सो मिलिटरीचा जॉब हा इतका डिफिकल्ट आहे. तिथली सिलेक्शन प्रोसेस, मिलिटरीमध्ये जॉईन होण्यासाठीचं ट्रेनिंग, सिलेक्शन प्रोसेस, फक्त एक्झाम पास झाली म्हणून आपण सिलेक्ट झालो असं होत नाही. त्याच्यानंतर तिथलं ट्रेनिंग कंप्लीट करणं पण खूप महत्त्वाचं आहे. भरपूर लोकांना ट्रेनिंगमध्येच असं वाटतं की नाही हे सगळं सोडून जावं, घरी जावं, पण असं करत नाहीत. आणि ते ट्रेनिंग एवढं डिफिकल्ट असतं की ते कुठल्याही सिच्युएशनमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी तयार करतात. म्हणूनच ती इंडियन आर्मी आहे. सो इंडियन आर्मीबद्दल खूप मनात रिस्पेक्ट, सगळ्या लोकांच्या मनात रिस्पेक्ट आहे. सो मला फक्त या व्हिडिओमधून बोलायचं होतं की ते आपलं घर सोडून जातात, आपली फॅमिली इथे ठेवून देशाच्या रक्षणासाठी मिलिटरीमध्ये जातात. तिथे त्यांचं लक्ष असतं आणि सिच्युएशन कधी अचानक खराब असेल तर खूपदा प्रॉब्लेम येतात या लोकांना. स्वतः सियाचीनमध्ये बघितलं तर -40 डिग्री असते. त्या सिच्युएशनमध्ये त्यांना त्यांचं संरक्षण करून घ्यायला लागतं, प्लस देशाचं पण संरक्षण करायचं आहे. सो यासाठी मला असं वाटतं की मिलिटरी हा आपल्या देशाचा किंवा प्रत्येक जगाचा मिलिटरी हा खूप मोठा पार्ट आहे. आणि त्याच्यासाठी आता मी सातारा जिल्ह्यातून स्वतः आहे. तो सातारा जिल्ह्यातनं भरपूर लोक मिलिटरीसाठी जातात आणि ते रेडी असतात, आम्ही देशासाठी शहीद व्हायला तयार आहे. असे भरपूर सैनिक आपले आहेत की ज्यांना स्वतःला मनापासून असं वाटतं की नाही देशाचं संरक्षण करायचं आहे. आणि ही देशभक्ती काय अशी येत नाही, मनापासूनच वाटल्यावरच ती माणसं मिलिटरीमध्ये जायचा डिसिजन घेतात. खूप वेगवेगळ्या पोझिशन्स असतात त्याच्यामध्ये, लेफ्टनंट, कर्नल, सुभेदार, अजून बऱ्याच अशा काही पोझिशन आहेत. पण त्या लोकांना खरंच माझा मनापासून रिस्पेक्ट की अरे तुम्ही आहेत म्हणून हा देश व्यवस्थित झोप काढू शकतो आहे. किती लोक निवांत झोपू शकतात. नाहीतर आता सध्या आपण बघतो आहे इराण आणि US युद्धामध्ये कसं चाललं आहे ते. कधी कुठूनही बॉम्ब येऊ शकतो, मिसाईल्स येऊ शकतात. आणि त्या सिच्युएशनमध्ये आपण ऑलवेज रेडी आहे की यांना डिफेंड करायला. आणि आपली इंडियन आर्मी ही जगातली वन ऑफ द बेस्ट आर्मी म्हणलं जातं. सो वी आर रेडी टू हँडल एनी सिच्युएशन, कॉन्सिक्वेन्सेस इफ एनिथिंग हॅपन्स, असं काय आहे. त्यामुळेच मला इंडियन आर्मीबद्दल, मला स्वतःला इंडियन आर्मीमध्ये जायचं होतं. इवन आपल्या भारतामधल्या प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं की नाही आपल्याला इंडियन आर्मीमध्ये जायचं आहे, असं प्रत्येकाला वाटत असतं. सो प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतं असं नाही, त्याच्यासाठी खूप मोठं जिगर, कष्ट लागतं. आणि ते पूर्ण करून ते लोक त्या सिच्युएशनला जातात, तिथे पोझिशनला जातात. सो त्यांच्यासाठी खरंच ह्यूज रिस्पेक्ट. मिलिटरीचा जॉब
खरंच सोपा नाही आहे. पोस्टिंग कुठेही होऊ शकतं. 1000 किलोमीटर 2000 किलोमीटर बॉर्डर, सियाचीन, नॉर्थ ईस्ट, पुन्हा लडाख, लेह, पूर्ण देशामध्ये कुठंही पोस्टिंग होऊ शकतं. माझा एक मित्र BSFमध्ये आहे. तो BSF म्हणजे तुम्हाला पूर्ण बॉर्डरच प्रोटेक्ट करायची असते. तो त्यासाठी तो आहे. पण कधीही कुठूनही गोळ्या येऊ शकतात आणि काही होऊ शकतं. पण त्यांनी ते मनात ठरवलेलं असतं की कधी काय झालं तरी आपण देशासाठी रेडी आहे शहीद व्हायला. म्हणूनच ते लोक तिथं आहेत आणि आपण इथं आहोत असं म्हणायला पाहिजे. सो मला खरंच मनापासून असं वाटतं की त्यांना रिस्पेक्ट द्या. युजली देतातच, देत नाही असं कोण नाही आहे. प्रत्येकजण त्यांना रिस्पेक्ट देतोच. तर मला असं वाटलं की आपण यांच्याबद्दल बोलावं. आपलं टॉपिकच आहे ती जे इकोसिस्टममध्ये आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं. आणि सहज आठवलं मला की अरे मिलिटरीचे पर्सन हे एक पार्ट आहेत, त्यांच्याबद्दल आपण बोलायलाच पाहिजे. सो हेच. अजून तुम्हाला काय वाटतं असं कमेंटमध्ये सांगा की मिलिटरीच्या लोकांबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे, काय राहून गेलं. आणि असेल तर रिस्पेक्ट टू मिलिटरी असं कमेंटमध्ये लिहा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि व्हिडिओ बघताना ॲटलिस्ट हाफ व्हिडिओ तरी बघा. काय होते, तुम्ही ते व्हिडिओ ओपन केला 30 सेकंद बघितला सो त्याचा इम्पॅक्ट रिटेन्शनवर होतो. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत जात नाही. आपण नवीनच चॅनल ओपन केला आहे आणि त्याच्यामुळं काय होतं, चॅनल असं शॅडोमध्ये जातो. सो प्लीज व्हिडिओ बघा. ॲटलिस्ट तुमच्या अर्धा जो समजा 7 मिनटाचा व्हिडिओ असेल, 5 मिनटाचा व्हिडिओ असेल, किमान तुम्ही 3 मिनटाचा व्हिडिओ बघा, लाईक करा. त्याच्यामुळं माझी एंगेजमेंट वाढू शकते आणि रिटेन्शन असेल तर मग यूट्यूबचं अल्गोरिदम पुश करतं. सो असं काही कारण आहे, तेच आहे. सो लेट्स सी. तर परत एकदा मिलिटरीवाल्या आपल्या मित्रांसाठी, भावांसाठी ह्यूज रिस्पेक्ट, थम्सअप आणि एक सल्यूट. Thank you for watching this video. See you in the next video. Thank you.